भोई समाज देवळीच्या वतीने सत्कार व भव्य सोहळा संपन्न। विविध क्षेत्रातील नागरिकांचा व पत्रकार बांधवांचा सत्कार। अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था वतीने समाज मेळावा, शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार। देवळी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे वतीने शनिवारला श्रीराम मंदिर मंगदे पोलीस स्टेशन समोर देवळी जिल्हा वर्धा येथे भव्य समाज मेळावा, शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार, पत्रकार बांधवांचा सत्कार आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था राष्ट्रीय महासचिव गजानन साटोटे, तर उद्घाटक म्हणून आमदार राजेश बकाणे, प्रमुख अतिथी म्हणून युवा उद्योजक रवींद्र पारिसे, अखिल भारतीय भोई समाज सेवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुकाराम वानखेडे, विदर्भ अध्यक्ष पवन कावनपुरे, महाप्रदेश समन्वयक नाना लंकारे, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष चंद्रकांत लाडे, संतोष पोहणे, किरण पारिसे, माजी सरपंच शिरपूर रवींद्र भानारकर, विजय साटोटे, शंकर केवदे, सविता डाहे आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय जतिराम बर्वे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली। आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व पत्रकार गणेश शेंडे, शंकर केवदे, सचिन वैद्य, युवा उद्योजक व पत्रकार रवींद्र पारिसे, विजय पचारे, चित्रकला वंशिका पारिसे यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी समाजांकडून मागण्यांचे निवेदन मान्यवरांना देण्यात आले। यामध्ये देवळी येथे समाज भवन जागा व निधी उपलब्ध करून देणे, व्यवसाय म्हणून जाळे विणण्याचा कारखाना उपलब्ध करून देण्यात यावा, तालुक्यातील मच्छीमार संस्थेला अनुदानित मासे बीज व जाळे शासनाकडून उपलब्ध करून देण्याबाबत सर्व शासन स्तरावर NTB भटके जाती जमातीला आरक्षण मिळण्याबाबत सर्व स्तरावर निवडणूकमध्ये उमेदवारी मिळण्याबाबत सादर केले। कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसंगी आमदार राजेश बकाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की भोई समाजाच्या विविध अडचणी व हक्क यावर प्रकाश टाकण्यात आला। त्यावर बोलताना राजेश बकाणे म्हणाले की मी अवघ्या 6 महिन्या अगोदर निवडून आलो, माझ्याकडे काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले। येत्या 1 ते 1.5 वर्षांमध्ये देवळी येथे समाज भवनचे बांधकाम पूर्ण होईल, तसेच इतर मागण्या शासन दरबारी सादर करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन समाजाला देण्यात आले। तसेच अध्यक्षीय भाषणात गजानन साटोटे यांनी सांगितले की फक्त समाज मंदिर बांधून त्या ठिकाणी मूर्ती बसवून काही उपयोग होणार नाही, तर समाज भवन बांधून भोई समाजातील लोकांना कार्यक्रम करिता मोफत भवन उपलब्ध करून देणे। संचालन विजय पचारे तर आभार रवींद्र पारिसे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था वर्धा जिल्हाध्यक्ष पुष्पा कर्लुके, जिल्हा सचिव नरेश पारिसे, जगदीश मांढरे, श्रीकृष्ण नान्ने, पवन पारिसे, सागर मांढरे, सूर्यभान पारिसे, गौरव नान्ने, राजेंद्र मांढरे, मारुती पारिसे, कुणाल नान्ने, दादाराव नान्ने, हर्षल पारिसे, नरेश नान्ने, प्रवीण पारिसे, अमर डायरे, मोहन कामतवार, रोशन कर्लुके, कल्पना डायरे, उमा शिवरकर, रुपाली शिवरकर, अनिता पारिसे, इंदू नान्ने, पुष्पा पारिसे, लक्ष्मी शिवरकर यावेळी विद्यार्थी, पत्रकार, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट रेणुका दुर्बुडे, नवस्वराज्य न्यूज संपादक। घरकुलचा हा प्रश्न शासनाची स्कीम आहे। घरकुल प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला देणं बंधक आहे। त्याच्यामध्ये समाज बांधवांच्या माध्यमातून भोई समाजाला घरकुल हे नांदेडमध्ये, कंधार, लोहा इथे घरकुल मिळालेले आहे। संभाजीनगरला सुद्धा घरकुल मिळालेले आहे। त्याच माध्यमातून वर्ध्यामध्ये सुद्धा किंवा वर्ध्यामध्ये जे संस्थेकडे अपेक्षेनं बघतात रोजगार मिळाला पाहिजे म्हणून, जे महिला सक्षम करायचे प्रोजेक्ट आहेत, जे बेरोजगारांचे प्रोजेक्ट आहेत, त्या संस्थेच्या मुलांना प्रस्ताव सादर करून आपण त्याचा पाठपुरावा करून मंजुरीचा प्रयत्न करून या लोकांना स्थानिकला रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत केला आहे। तर कार्यक्रम समाजावरील अन्याय अत्याचार रोखण्याचं काम संस्कारात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.